40 तासाच्या 40 लेक्चरमध्ये आपण मास्टर बनणार आहोत आणि आज आपलं हे 40 तासाचं 6वं लेक्चर आहे। या अगोदर आपण पूर्णतः 5 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत आणि 5 लेक्चरमध्ये अगदी 0 पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण इंग्लिश ग्रामर शिकत आहोत। जास्तीत जास्त माझा फोकस आहे तुमचं बेसिक कंप्लीट करून देणे, कारण पहिले 10 लेक्चर हे तुमचे बेसिकचे होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठलेही क्वेश्चन सॉल्व करा, ते रूल्स वाईज मी तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होणार आणि तुमची इंग्लिश शून्य जरी असली तरी तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकाल। चला मग विदाउट एनी डिले स्टार्ट करू। आपले 40 तासाच्या 40 लेक्चरमध्ये आपण संपूर्ण ग्रामर, व्होकॅब्युलरी, कॉम्प्रिहेन्शन, पॅराजंबल, एव्हरीथिंग, क्लोज टेस्ट हे सर्व कव्हर करणार आहोत। आजचं हे 6वं लेक्चर आहे। ॲज यू नो, भारतातली तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, त्या प्रत्येक एक्झामसाठी हा सिलेबस चालणार आहे। ऑलरेडी आपण लेक्चर 1, 2, 3, 4, 5 हे सर्व कंप्लीट केले। आज आपला 6वा पार्ट आहे आणि ॲज यू नो हे सर्व वाक्याबद्दल आपण शिकत आहे। मी परत एकदा सांगतो की लेक्चर तुम्ही जम्प करून बघत असाल, स्किप करून बघत असाल, असं काही करू नका। तुमची गॅरंटी घेतली जाणार नाही। तुम्ही किती लेक्चर बघता, किती स्किप करता, हे सर्व आमच्या साईडला समजते। चालेल, मग पुढे जाऊ आपण, आता समजून घेऊ। हा तुमचा पूर्ण सिलेबस आहे। ॲज यू नो हे आपलं 6वं लेक्चर आहे आणि या 6व्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, डिटेलमध्ये शिकणार आहोत। याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह जे काही असर्टिव्हचे सेंटेन्सेस होते हे अगोदर आपण क्लिअर केलेले आहेत। असर्टिव्हचे सेंटेन्स कसे फंक्शन करतात हे सर्व आपण व्यवस्थित बघितलं की 12 फॉर्म्युले पॉझिटिव्ह, 12 फॉर्म्युले निगेटिव्ह हे आपण समजून घेतलं होतं। आता आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये इंटरोगेटिव्ह, कारण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचे 2 प्रकार पडत असतात आणि ऑलरेडी याचा इंट्रोडक्शन लेक्चर तुम्ही बघितलं होतं टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये। हे तुम्ही शिकले होते की याचे 2 प्रकार असतात, एक असतो एस नो टाइप आणि दुसरा असतो डब्ल्यूएच टाइप। हे तर माहितच आहे। एस नो टाइपचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे आणि डब्ल्यूएच टाइपचा पण फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, हे तुम्ही शिकले होते। बट आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, त्याचं जे बेसिक तर तुम्ही बघितलं, थोडंसं ॲडव्हान्स मध्ये पण जाणार आहोत आणि याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये जेवढेही काही डब्ल्यूएच वर्ड असतात त्या सर्वांचा यूज मी तुम्हाला शिकवणार आहे। चला मग विदाउट एनी डिले स्टार्ट करू। फक्त मी एकच सांगेल, येस नो टाइपचा फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये फिट झाला पाहिजे। जसं की हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो, त्याच्यानंतर मेन वर्ब येतो, त्याच्यानंतर एक ऑब्जेक्ट येतो आणि ऍट द एंड क्वेश्चन मार्क येतो। हे कोणीही विसरू नका, हा फॉर्म्युला डोक्यामध्ये फिट करून घ्या, कारण जगातलं कुठलंही वाक्य असू द्या ते जर येस नो टाइप असेल फॉर्म्युला हाच लागतो। हा फॉर्म्युला विसरू नका, खूप कामात पडेल तुमच्या। हे पुढे जेवढे काही क्वेश्चन्स घेऊ आपण। आणखी बघा, इथं काय म्हणू शकतो आपण, डब्ल्यूएच वर्ड असतो आणि हाच फॉर्म्युला कॉपी पेस्ट इथं केलेला असतो याच्या समोर। सेम जे लिहिलेलं आहे मी, काय लिहिलेलं आहे, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस क्वेश्चन मार्क। तुम्ही बघितलं असेल की तुम्ही फक्त एवढा फॉर्म्युला लर्न करून डायरेक्टली डब्ल्यूएच वर्डचा फॉर्म्युला सुद्धा बनवू शकले, कारण ते सेमच असतात, फक्त सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड घ्यायचं असते। मग आता आपल्याला काय करायचं आजच्या लेक्चरमध्ये, हे समजून घ्यायचं आहे की एस नो टाइप म्हणजेच काय आणि डब्ल्यूएच टाइप म्हणजेच काय आणि यांचा यूज कसा करायचा, प्रश्न कसे येतील हे तर आपण पुढे बघूयाच। सर्वात महत्वाचं, याला एस नो टाइप का बरं म्हटलं जाते, द रिझन इज, जेव्हा जेव्हा तुम्ही एस नो टाइपने प्रश्न विचारता त्याचं उत्तर एस किंवा नो मध्येच द्यायचं असते, स्पष्टीकरण आपण देत नाही। आणि डब्ल्यूएच वर्ड म्हणजे ज्याचं उत्तर तुम्ही एस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही, तिथं स्पष्टीकरण द्यावं लागते। ओके, म्हणून त्याला डब्ल्यूएच वर्ड म्हणतात। आणि डब्ल्यूएच वर्ड हे किती असतात, अराउंड 13 डब्ल्यूएच वर्ड असतात ओरिजिनल, आणि मग त्याच्यासोबत प्रेपोजिशन अप्लाय करून आणखी एक्स्ट्रा वर्ड अप्लाय करून ते 50-60 होतात जवळपास। चला मग आता आपण सुरुवात करू आणि डिटेलमध्ये समजून घेऊया कंप्लीट भाग। आता मला काय म्हणायचं याच्यामध्ये जर आपण बघितलं त्याला डिटेलमध्ये समजून घेऊया एकदा कसं। तर सुरुवातीला मी तुम्हाला एस नो टाइप सांगतो आणि नंतर मी तुम्हाला डब्ल्यूएच टाइप सांगतो। तर एस नो टाइपचं समजून घ्या। एस नो टाइपचे सुद्धा 12 फॉर्म्युले आपल्याला क्लिअर करायचे अगोदर। तुम्ही म्हणा सर म्हणजे एस नो टाइपचे 12 फॉर्म्युले आपल्याला क्लिअर करायचे म्हणजे नेमकं काय बरं? आता मला म्हणायचं आहे की तुम्हाला माहित आहे की एस नो टाइप बनते कसं, अगोदर समजून घेऊ आपण की एस नो टाइप तयार कसं होते। तुम्ही आतापर्यंत साधे वाक्य शिकले की सुरुवातीला एक सब्जेक्ट असतो, नंतर एक वर्ब असतो आणि शेवटी एक ऑब्जेक्ट असतो। म्हणजे याला तुम्ही सब्जेक्ट म्हटलं होतं, याला तुम्ही वर्ब म्हटलं होतं आणि याला तुम्ही काय म्हटलं होतं, याला तुम्ही ऑब्जेक्ट म्हटलं होतं। हे तुम्ही बेसिकली आतापर्यंत शिकलेले होते। पण आज मी काय सांगणार तुम्हाला, टेक्निक सांगणार की कुठलंही साधं वाक्य असेल तर त्याचा प्रश्न कसा तयार करायचा। तुम्हाला माहित आहे 12 फॉर्म्युले असतात, हे सर्व विद्यार्थ्याला माहित आहे की 12 फॉर्म्युले असतात। या 12 फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय शिकलेले आहात की 12 फॉर्म्युल्याचे 12 वाक्य, हे तुम्ही अगोदरच्या लेक्चरमध्ये शिकले। पण त्या 12 फॉर्म्युल्यामधून 10 फॉर्म्युले सोपी आहेत, इझी आहेत, पण जे 2 आहेत ना 2, त्याच्यामध्ये आपल्याला इश्यू येतो। तो इश्यू आपल्याला येऊ नये म्हणून हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये त्याला शिकूया।
ओके, तो कसा बघा. मला माहित आहे कुठलाही पॉझिटिव्ह वाक्याचा जर प्रश्न बनवायचा असेल तर टेक्निक सांगतो. त्या वाक्याचा जो हेल्पिंग वर्ब असतो त्याला सुरुवातीला ठेवायचं, त्या वाक्याचा जो सब्जेक्ट असतो त्याला नंतर ठेवायचं, म्हणजे तुम्ही शेवटी क्वेश्चन मार्क लावू शकता. ट्रिक समजली? सो आय होप तुम्हाला प्रश्न बनवण्याची ट्रिक समजली असेल. समजलं सर्वांनी? एकदा बघून घ्या मी काय केलं. आपण काय केलं इथं, आपण जो वाक्याचा हेल्पिंग वर्ब होता त्याला सुरुवातीला घेतलं, जो वाक्याचा सब्जेक्ट होता त्याला सेकंड नंबरला ठेवलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. असे वाक्य तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सेकंड नंबरला की कशा पद्धतीने वाक्य बनवलं आपण आर सुरुवातीला घेतला आणि यू त्या साईडला ठेवला आणि फक्त क्वेश्चन मार्क दिला. याला म्हणतात एखाद्या वाक्याचा प्रश्न तयार करणे, इंटरोगेटिव्ह. म्हणजे असरिटिव्हचं तुम्ही डायरेक्टली काय तयार केलं, इंटरोगेटिव्ह तयार केलं. म्हणजे यू आर अ स्टुडंट, तुम्ही एक विद्यार्थी आहात. आर यू अ स्टुडंट, तुम्ही विद्यार्थी आहात का, म्हणजे लगेच तुम्ही त्याचा एस नोट बनवला, असा बनतो. परत बघा, शी वॉज कुकिंग फूड, ती काय करत होती, ती स्वयंपाक करत होती. पण मला तर प्रश्न बनवायचा आहे की ती स्वयंपाक करत होती का, प्रश्न बनवायचा मला. तर त्या कंडिशनमध्ये काय असतो, जो वाक्याचा हेल्पिंग वर्ब असतो त्याला सुरुवातीला ठेवायचं असते, जो वाक्याचा सब्जेक्ट असतो त्याला नंतर न्यायचं असते आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बाकी तेच आहे ना, बघा ना, फूड फूड, कुकिंग कुकिंग. फक्त काय केलं आपण, सब्जेक्टला आपण हेल्पिंग वर्बच्या जागेवर ठेवलं आणि हेल्पिंग वर्बला आपण सब्जेक्टच्या जागेवर आणलं. बाकी तेच आहे की ती स्वयंपाक करत होती का, हे तयार होईल. ती स्वयंपाक करत होती का, म्हणजे प्रश्न तयार झाला. या पद्धतीने तुम्ही खूप सारे प्रश्न तयार करू शकता. आणखी बघा काय करू शकतो आपण, शी विल नॉट कम टुमॉरो, ती उद्या येणार नाही. पण मला जर प्रश्न बनवायचा असेल तर, विचारायचा असेल तर, ती उद्या येणार नाही का, म्हणजे प्रश्न तयार केला. कसा होतो तयार प्रश्न, प्रश्न तयार करण्यासाठी जो वाक्याचा हेल्पिंग वर्ब असतो बस त्याला सुरुवातीला घ्या, जो वाक्याचा सब्जेक्ट असतो त्याला इथं ठेवा, म्हणजे तुमचा प्रश्न तयार. बघू शकता काय केलं आपण, विल इथं घेतला, शी तिथं ठेवला. विल शी नॉट कम टुमॉरो, ती उद्या येणार नाही का, संपलं. या पद्धतीने तुम्ही तो बेसिकली क्वेश्चन रेडी करू शकता. मग लक्षात आलं सर्वांच्या की या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, जे 12 फॉर्म्युले आहेत त्याचे 12 वाक्य बनवू शकता आणि त्या 12 वाक्यांचे 12 प्रश्न तयार करू शकता. तुम्हाला माहिती आहे 12 फॉर्म्युले आहेत. ओके, आणि त्या 12 फॉर्म्युलेचे जर 12 वाक्य बनवायचे असतील तर कसे बनतील हे सुद्धा आपण शिकू. ते बघा अगोदर या 12 वाक्याचे 12 फॉर्म्युले मी एकदा सांगतो तुम्हाला कसे बनतील. तर बेसिकली तुम्हाला माहित आहे मी प्रत्येक एकदा 12 फॉर्म्युलेचे 12 वाक्य लिहून दाखवतो. एक पहिलं वाक्य आहे बघा, शी गिव्ज किंवा शी स्पेंड मनी, ती पैसे खर्च करते. याचा प्रश्न बनवायचा आपल्याला, बनवूया कसा तर थोड्या वेळात बघूया. दुसरं वाक्य बनणार शी स्पेंड, कारण ऑलरेडी तुम्ही शिकले एका वाक्याचे 12 कसे बनतात हे तुम्ही शिकले. आजच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढे जाणार आहे आपण आणखी. शी स्पेंड मनी हे ऑलरेडी तुम्ही पहिल्या लेक्चरमध्ये शिकले, तिने पैसे खर्च केले. शी विल स्पेंड मनी, ती पैसे खर्च करणार. नेक्स्ट, शी इज स्पेंडिंग मनी, ती पैसे खर्च करत आहे. नेक्स्ट, शी वॉज स्पेंडिंग मनी, ती पैसे खर्च करत होती. म्हणजे मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्हाला हे 12 वाक्याचे 12 प्रश्न तयार करता आले पाहिजे, ते करता येतील आता जस्ट. परत बघा, शी विल बी स्पेंडिंग मनी, म्हणजे ती पैसे खर्च करत असेल फ्युचरमध्ये. नेक्स्ट, शी हॅज स्पेंट मनी, तिने पैसे खर्च केलेले आहेत. शी हॅड स्पेंट मनी, तिने पैसे खर्च केलेले होते. तुम्ही म्हणा सर याचं काही काम, जर हेच तुम्हाला आलं नाही तर बाकीचं जेवढे तुम्ही ग्रामर शिकणार ते काही येणार नाही, हे त्याचं बेसिक आहे. सो शी विल हॅव स्पेंट मनी, तिने पैसे खर्च केलेले असतील. नंतर शी हॅज आहे बघून घ्याल, शी हॅज बीन स्पेंडिंग मनी, ती पैसे खर्च करत आलेली आहे. नेक्स्ट, शी हॅड बीन स्पेंडिंग मनी, म्हणजे ती पैसे खर्च करत आलेली होती. आणि शेवटचं होणार, शी विल हॅव बीन स्पेंडिंग मनी. स्पेंडिंग
मनी, म्हणजे ती पैसे खर्च करत आलेली असेल. तर मी बेसिकली तुम्हाला एका वाक्याचे 12 करून दाखवले. हे ऑलरेडी शिकलो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये. पण यांचे प्रश्न कसे बनतात, निगेटिव्ह पण शिकवलं मी तुम्हाला. याचं निगेटिव्ह कसं बनतंय, बस जो वाक्याचा हेल्पिंग वर्ब असतो तो सर्वात महत्वाचा. या वाक्याचा हेल्पिंग वर्ब बघा, प्रत्येक वाक्याचा जो हेल्पिंग वर्ब आहे तो सर्वात महत्वाचा रोल प्ले करतो. जो वाक्याचा हेल्पिंग वर्ब आहे तो जर समजला नाही तर ना तुम्हाला वाक्याचं पॉझिटिव्ह वाक्य करता येणार, ना निगेटिव्ह करता येणार, ना तुम्हाला त्याचा प्रश्न बनवता येणार. म्हणजे वाक्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल प्ले करणारा शब्द असतो त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. आता या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोण आहे, हे सर्वचे सर्व हेल्पिंग वर्ब आहेत. मग जर का मला याचं निगेटिव्ह करायचं असेल तर हे जेवढेही तुम्हाला अंडरलाईन वाले हेल्पिंग वर्ब दिसतात, मी बॉक्स केलेले, त्यांच्यानंतर नॉट लावायचा. फक्त या तिघांना लागत नाही नॉट, तुम्हाला माहित आहे. ज्याच्यामध्ये बीन आहे त्यांच्यामध्ये नॉट लागत नाही. हा, स्पीकिंग मध्ये लागतो, ग्रामर मध्ये लागत नाही. आणि ग्रामर मध्ये एक्सेप्शन येतात तेव्हा लागतो. पण मग एवढं सर समजलं आम्हाला आता की नॉट फक्त हेल्पिंग वर्बच्या नंतर लावायचा. बघितलं हेल्पिंग वर्बची पॉवर किती आहे. तर त्याचं कामाचं ना हेल्प करणे. नॉट येतो, नॉट येण्यासाठी हेल्प करणे, टाइम दाखवण्यासाठी हेल्प करणे, प्रश्न बनवण्यासाठी हेल्प करणे, त्याचं कामाचा हेल्प करणे, म्हणून तर त्याला हेल्पिंग वर्ब म्हणतात. पण आता जर मला बेसिकली जर प्रश्न बनवायचा झाला तर मी काय करतो, हा विल इथं घेतो, हा शी इथं घेतो, हा इज इथं घेतो, हा शी इथं घेतो, परत वॉज इथं घेतो, हा शी इथं घेतो, परत विल इथं घेणार, हा शी इथं घेणार आहे, हॅज इथं घ्यायचा, शी इथं घ्यायचा, हॅड समोर घ्यायचा, शी इथं घ्यायचा, विल इथं घ्यायचा, शी इथं घ्यायचा, परत हॅज इथं घ्यायचा, हा शी इथं घ्यायचा, हॅड समोर घ्या, शी इथं घ्या, आणि विल समोर घ्या, हा शी इथं घ्या. संपलं. आणि सर्वांच्या शेवटी काय लागणार आहे, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क. सर्वांच्या एंडिंगला क्वेश्चन मार्क लागणार आहे, बिकॉज हेल्पिंग वर्ब सुरुवातीला आहे. जर वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आला तर वाक्याच्या एंडिंगला क्वेश्चन मार्क लागत असते. हे तुम्हाला शिकणं गरजेचं होतं. मग तुम्ही या 12 पैकी 10 वाक्याला इझिली करू शकता, बिकॉज त्यांचे स्वतःचे हेल्पिंग वर्ब असतात. म्हणजे तुम्ही त्यांचं निगेटिव्ह पण करू शकता आणि तुम्ही त्यांचं प्रश्न पण करू शकता, बिकॉज तुम्हाला हेल्पिंग वर्ब माहित आहे. कसं होणार मी ओरली सांगतो. विल शी स्पेंड मनी, ती पैसे खर्च करणार का? इज शी स्पेंडिंग मनी, ती पैसे खर्च करत आहे का? वॉज शी स्पेंडिंग मनी, ती पैसे खर्च करत होती का? विल शी बी स्पेंडिंग मनी, ती पैसे खर्च करत असेल का? हॅज शी स्पेंड मनी, तिने पैसे खर्च केलेले आहेत का? हॅड शी स्पेंड मनी, तिने पैसे खर्च केलेले होते का? आणि विल शी हॅव स्पेंड मनी, तिने पैसे खर्च केलेले असतील का? नंतर होणार हॅज शी बीन स्पेंडिंग मनी, ती पैसे खर्च करत आलेली आहे का? हॅड शी बीन स्पेंडिंग मनी, ती पैसे खर्च करत आलेली होती का? आणि शेवटचं होणार विल शी हॅव बीन स्पेंडिंग मनी, ती पैसे खर्च करत आलेली असेल का? म्हणजे तुम्ही यांचं निगेटिव्ह, यांचं प्रश्नार्थक इझिली करू शकता, बिकॉज यू नो व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब ऑफ दिस सेंटेन्स. सो तुम्ही करू शकता. बट प्रॉब्लेम आपल्याला कधी या 2 वाक्यामध्ये येतो, रिझन आहे की त्यांच्याकडे स्वतःचा हेल्पिंग वर्ब नसतो. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे स्वतःचा हेल्पिंग वर्ब नसतो तेव्हा काय करायचं असते, तुम्हाला एक बॉक्स लक्षात ठेवायचा असते की V1 असेल तर आपण डू घेतो आणि डू असेल तर V1च घेतो. जर वाक्यामध्ये V2 असेल तर डीड घेतो आणि डीड असेल तर आपण V1च घेतो. आणि वाक्यामध्ये जर V5 असेल तर आपण डज घेतो आणि डज असेल तर आपण V1च घेतो. हा बॉक्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. सो मी सांगतो पुस्तकं वापरू नका. पुस्तकामध्ये बेसिक, एक्झाम लेवल काही क्लिअर होत नाही. एकच गोष्ट क्लिअर होते ते म्हणजे नॉलेज वाढत चालते. त्या नॉलेजचा काही फायदा नाही जर एक्झामचा तुम्हाला रिझल्ट येत नसेल तर. ओके. चला आता बघा, हा जो स्पेंड आहे इथं स्पेंडच्या ऐवजी काय पाहिजे होता, स्पेंड पाहिजे होता. म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे इथं वाक्य चुकीचं आहे, इथं काय पाहिजे होता, स्पेंड. तुम्हाला वाक्यातले एरर काढता आले पाहिजे. मी एरर केली होती पहिल्याच वाक्यामध्ये. का बरं? कारण शी जर एक वचन आहे तर एका वचनाला V5 लागत असतो, V1 लागत नाही. हे सुद्धा तुम्ही बेसिक मध्ये शिकले. ह्या छोट्या छोट्या एरर काढता आले पाहिजे तुम्हाला आता. ओके. बघा आणखी, मग मला म्हणायचं हा जो स्पेंड्स आहे हा V5 आहे. मग हा जर V5 आहे तर मला वाक्यामध्ये काय करावं लागेल, डज घ्यावा लागेल. पण मी जर वाक्यात डज घेतला तर समोर मला परत V1च घ्यावा लागेल. तुम्ही म्हणून असं नाही समजलं, ते सुद्धा क्लिअर करून देतो की कसं आपण लक्षात ठेवू शकतो. हे सुद्धा आपण क्लिअर करून घेऊया. ओके. चला बघा, हा स्पेंड कोण आहे, हा स्पेंड तर V2 आहे. V2 आल्यानंतर काय घेतो आपण, डीड घेतो. पण डीड आल्यानंतर परत काय घेतो आपण, V1 घेतो. समजून सांगतो, याचा प्रश्न बनतो कसा, समोरच बनवून दाखवतो तुम्हाला किंवा या साईडला बनवून दाखवतो. बघा काय करायचं असते, फक्त सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घ्या. कुठला घेतला, डज घेतला. का घेतला, काचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. का डज घेतला, दुसरं का बरं नाही घेतलं, डजच का घेतला, बिकॉज सेंटेन्स मध्ये V5 आहे. का बरं V5 आहे, कारण येस लागला. का बरं तो येस लागला, का बरं V5 घेतला, दुसरं घेतलं, चालत नाही का, नाही चालत. रिझन काय आहे, कारण शी एक वचन आहे तर एका वचनला V5 लागतो, म्हणून तिथं V5 आहे. V5 आहे म्हणून आपला डज घ्यायचा, म्हणून डज घेतला.
झालं क्लिअर? पुढे चला. मग आपण हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतला तर आपल्याला नंतर सब्जेक्ट हवा असतो. सो डज शी. क्लिअर? नंतर तुम्ही डज घेतला तर वाक्यामध्ये परत V5 येत नाही. हा जो V5 होता ना, हा V5 येणार नाही परत. त्या V5 चा काय बनतो? तो V1 बनतो. डज शी स्पेंड मनी. डज शी स्पेंड मनी आणि क्वेश्चन मार्क. हे असं तो प्रश्न बनणार पहिल्यावाला. हे ऑलरेडी भरपूर वेळा शिकलो, फक्त याच्यामध्ये चुका होतात म्हणून हे बेसिक महत्वाचं आहे तुमच्यासाठी. पुढे बघा आणखी दुसरं वाक्य बघा, शी स्पेंड मनी. आता हे वाक्य जे आहे V2 आहे. V2 असलं तर आपण काय घेतो? डीड घेतो. का डीड आला? कारण तिथे V2 आहे. V2 आहे कसं ओळखलं? कारण टी लागला. मग V2 का बरं घेतला? कारण सिंपल पास्ट टेन्स आहे. पहिला सिंपल प्रेझेंट, आता सिंपल पास्ट. सिंपल पास्ट मध्ये V2 लागतोच आणि V2 ला टी किंवा ईडी किंवा कधी कधी काय लागणार पण सांगू शकत नाही. चला ठीक आहे, डीड का घेतला लक्षात आलं आमच्या. आता मग वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? शी. मग आता तुम्हाला माहित आहे की वाक्यामध्ये V2 होता म्हणून डीड घेतला, पण वाक्यात डीड आला म्हणून परत काय घ्यावं लागेल? V2 नाही घ्यावा लागणार. हा जो V2 आहे ना, हा V2 नाही घ्यावा लागणार. तर काय घ्यावं लागेल? V1च घ्यावं लागेल. कारण जेव्हा जेव्हा सेंटेन्स मध्ये डू डज डीड येते तेव्हा V1च येते त्याच्या समोर, दुसरा कुठला फॉर्म येत नाही. म्हणून डीड शी स्पेंडच्या ऐवजी परत इथं काय येणार? स्पेंडच येणार. आणि विद्यार्थी सर्वात जास्त चुका इथं करतात. इथं काय करतात? ते स्पेंड्स घेतात. त्यांना वाटते शीला तर V5 लागते साध्या वाक्यामध्ये, प्रश्नार्थक किंवा निगेटिव्ह मध्ये नाही. डीड शी स्पेंड मनी. तिने पैसे खर्च केले का? असे ते दोन वाक्य होतील. मग मला एवढंच सांगायचं होतं, तुम्हाला हे करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जसे 12 वाक्य पॉझिटिव्ह करू शकले, 12 वाक्य निगेटिव्ह करू शकले, तसे 12 वाक्य तुम्ही प्रश्नार्थक सुद्धा करू शकले पाहिजे. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. क्लिअर झालं इथपर्यंत? सो आय होप तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत आहे, तुमच्या लक्षात येत आहे, तुम्हाला समजत आहे की कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. चला या मग इथं काय एक्झाम्पल आणखी समजून घ्या, जेणेकरून काय होईल? कन्सेप्ट क्लिअर होईल. मला हेच म्हणायचं होतं की 12 फॉर्म्युल्यापैकी 2 फॉर्म्युल्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतो. आता शिकलो आपण, याच्या अगोदर पण शिकलो, पहिल्या लेक्चर पासून शिकत आहे. पहिलं नाही पण मागच्या लेक्चर पासून शिकत आहे. आपण काय शिकत आहे की 12 फॉर्म्युल्यापैकी 2 फॉर्म्युल्यामध्ये काय नसतो? स्वतःचा हेल्पिंग वर्ब नसतो. ओके, समजलं एवढं? मग जेव्हा स्वतःचा हेल्पिंग वर्ब नसतो तेव्हा काय असते अट? अट ही असते की V1 असेल तर डू घ्या, आणि डू असेल तर परत V1. V5 असेल तर डज घ्या, डज असेल तर परत V1. आणि V2 असेल तर डीड घ्या, डीड असेल तर परत V1. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की V1 साठी डू, V5 साठी डज आणि V2 साठी डीड घेतो. पण डू डज डीड जर आला तर परत त्यांच्यासाठी हे नाही घेत, तर त्यांच्यासाठी V1च घेतो पुढे. हे आपण शिकलो. एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ. एक्झाम्पलचं माध्यम जर समजून घ्यायचं झालं तर मला याचा प्रश्न तयार करायचा की शी टेक्स माय बुक. ती माझी पुस्तक घेते. आता मला प्रश्न बनवायचा आहे, तर कसा बनेल? त्यासाठी मला समजून घ्यायचं की हा टेक्स जो आहे हा V5 आहे. हा जर V5 असेल तर मला डज घ्यावा लागेल, आणि डज जर घेतला समोर तर V1च येणार. एक्झाम्पल. आता डज सुरुवातीला का आला? हा डज सुरुवातीला का आला? कारण सेंटेन्स मध्ये V5 होता. मग डज आला तर समोर काय आला पाहिजे? V1 यायला पाहिजे. म्हणजे हा टेक्सचा टेक्स राहत नाही, तर टेकच राहतो. तो येस करावा लागतो. कारण रूल आहे की V5 असेल तर डज, पण डज असेल तर V1, पण डज असेल तर V1. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परत बघा, यू कॉल हर. आता कॉल कोण आहे? तर कॉल तो V1 आहे. हा कॉल जो आहे V1 आहे. V1 असेल तर डू घेतो, डू असेल तर परत V1 घेतो. एक्झाम्पल. V1 का आला सर? आम्हाला समजलं, कारण वाक्यात V1 होता म्हणून डू घेतला, आणि डू होता म्हणून परत V1 घेतला. कन्सेप्ट क्लिअर? असे प्रश्न तयार होतात. परत बघा, ही सेव्ड मनी. आता सेव्ड कोण आहे? V2 आहे. मग V2 साठी काय करतो? डीड घेतो, आणि डीड साठी परत काय करतो? V1 घेतो. एक्झाम्पल बघा, हा डीड का आला बरं? कारण वाक्यात V2 होता. मग डीड V2 होता, चला ठीक आहे, V2 होता म्हणून डीड होता म्हणून काय केलं? V1च घेतला. संपलं. हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे, बिकॉज याच्यामध्येच एक्झामच्या लेवलचे क्वेश्चन्स येतात. तेव्हा तुम्ही म्हणणार की सर मी बेसिककडे फोकस करायला पाहिजे होता, मला वेळेवर हे आठवलं नाही म्हणून माझा मार्क गेला. बेसिकला तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका. मी माझ्या लाईफचे जे काही एक्सपिरियन्स आहे, जे मी इंटेलिजंट झालो इंग्लिशमध्ये, जे काही मी इंग्लिशमुळे सर्व काही करू शकलो, इंग्लिशमध्ये ज्या काही गोष्टी मी समजू शकलो, माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी एवढं समजू शकलो की आपल्याला जे गोष्ट येते ते आपण स्किप करतो आणि लगेच पुढे निघून जातो. तसं काही करू नका. तुम्हाला जे येते ना तरी सुद्धा रिव्हिजन करा. काय होते? बेसिक खूप महत्वाचं आहे. बेसिकच वीक आहे किंवा वीक नाही, मग तुम्ही सर मला 90% बेसिक येते, 10% मध्ये इश्यू असू शकतात. मग जे 90% बेसिक येते ना ते सुद्धा परत शिका, जर 10% मध्ये इश्यू आहे तुम्हाला तर. चला ठीक आहे, आय होप क्लिअर होत आहे, समजत आहे तुम्हाला, लक्षात येत आहे की यानुसार तुम्ही काय करू शकता. तर यानुसार तुम्ही जे काही एस्नो टाईप आहेत त्याचे पूर्णतः 12 वाक्य बनवू शकता. बघा मी परत एकदा सांगतो, तुम्ही आतापर्यंत काय केलं? पॉझिटिव्ह वाक्यांचे जे काही पॉझिटिव्ह सेंटेन्स आहेत त्याचे वाक्य आतापर्यंत 12 बनवले. जे काही निगेटिव्ह सेंटेन्स आहेत, निगेटिव्ह सेंटेन्सचे तुम्ही आतापर्यंत किती केलेले आहेत? निगेटिव्ह सेंटेन्सचे 3 कमी करा, 9 सेंटेन्स केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो आपण पॉझिटिव्हचे 12, निगेटिव्हचे 9.
नंतर रिटोरिकल, रिटोरिकल म्हणजे एस नो टाईप. रिटोरिकलचा अर्थ काय होतो? एस नो टाईप. रिटोरिकल याला एस नो टाईप पण म्हणतात. हे जे रिटोरिकल सेंटेन्स आहेत, रिटोरिकल, याच्या आपण किती शिकलो? 12 शिकलो. आता ज्याला तुम्ही इंटरोगेटिव्ह म्हटलेला आहे, इंटरोगेटिव्ह होते ना ते एस नो टाईप. एस नो टाईपचे तुम्ही किती शिकलेले आहेत? 12. आणि या एस नो टाईपचे तुम्ही आणखी निगेटिव्ह करू शकता. म्हणजे RH रिटोरिकल नॉट निगेटिव्ह, याचे सुद्धा तुम्ही रिटोरिकल निगेटिव्हचे किती करू शकता? आणखी 12 करू शकता. म्हणजे असे टोटल निगेटिव्हचे 12 नाही होतील, 9 होतील, कारण निगेटिव्हचे आपण करत नाही. चला इथपर्यंत क्लिअर झालं की सर आम्ही पॉझिटिव्ह शिकलो होतो, नंतर त्याचे निगेटिव्ह पण शिकलो. आता जस्ट आम्ही रिटोरिकल म्हणजे एस नो टाईपचे 12 कसे करतात ते पण शिकलो. पण निगेटिव्ह करत असताना प्रश्नार्थकचे 12 होतील नाही, ते 3 टेन्सचे आपण निगेटिव्ह फॉर्ममध्ये यूज नाही करत. एवढे तर आपण नक्कीच करू शकतो की 9 9 18, 9 + 9 18 होतात, 12 12 24 होतात. जवळपास आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये 42 सेंटेन्सेस तर आपण आरामशी करू शकतो. 42 सेंटेन्स. जर एक वाक्य दिलं तर एका वाक्याचे 42 वाक्य इझिली करू शकतो. जे लेक्चर तुमचं 10वर राहणार आहे ते लेक्चर राहणार की एका वाक्याचे जवळपास तुम्हाला 60 ते 70 वाक्य करावे लागतील एंडिंगला. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एका वाक्याचे 60 ते 70 वाक्य करायला काही इश्यू येत नाही, त्यांचे बेसिक 10 लेक्चर क्लिअर आहेत, असा त्याचा अर्थ होईल. आणि याच्यावर टेस्ट पण घेऊ आपण, म्हणजे लक्षात येणार तुमच्या की तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत की नाही क्लिअर आहेत. ओके, चला पुढे जाऊया. आता बघा WH सुरुवात करूया. WH कसा बनवायचा बरं? आता मला समजलं. आता 1 2 3 4 भाग समजले. आणखी 2 भाग बाकी आहेत. ते कुठले? WH पॉझिटिव्ह आणि WH निगेटिव्ह, हे सुद्धा बनणार आहेत. असे 6 प्रकार आपण क्लिअर करत आहोत. ओके, आता बघा मला म्हणायचं WH बनते कसं? जर ऑलरेडी तुम्हाला एस नो टाईप येते, याला एस नो टाईप म्हणता, याला रिटोरिकल म्हणता तुम्ही. रिटोरिकल हा तुमचा भाग काय आहे? याला एक तर रिटोरिकल म्हणा, एक तर याला एस नो म्हणा, एस किंवा नो म्हणा, दोन पैकी काही नाव द्या याला. मग ऑलरेडी तुम्ही एस नो टाईप शिकले तर मग WH शिकणं खूपच सोपं आहे. कसं सोपं आहे बघा बरं? ते सोपं असं आहे की तुम्हाला माहित आहे की डू यू कॉल्ड हर, तुम्ही तिला बोलवता का? तुम्ही तिला बोलवता का? आता मला WH वर्ड यूज करायचा आहे. आणि जर मला WH वर्ड यूज करायचा आहे तर मी कुठलाही WH वर्ड वापरू शकतो. जर रेस्ट्रिक्शन नाही आहेत, अंडरलाईन नाही आहे तर कुठलं वापरता येते. हां, जर स्पेसिफिक अंडरलाईन आहे तर कुठलाही WH वर्ड वापरता येत नाही. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये संपूर्ण WH वर्ड तुम्हाला शिकवणार आहे की व्हॉटचा यूज कसा करायचा, व्हेनचा कसा करायचा, व्हेअरचा कसा करायचा. टोटल WH वर्डचा यूज जो शिकणार आहे तुम्ही अपकमिंग जे लेक्चर आहे आपलं त्याच्यामध्ये शिकणार आहात. ओके, सो बघा आता काय म्हटलेलं आहे आपण की डू यू कॉल हर, इथं तेच दिसेल तुम्हाला. डू यू कॉल हर, फक्त मी काय ऍड केला? फक्त मी व्हाय ऍड केला. व्हाय डू यू कॉल हर, तुम्ही तिला का बरं बोलवता? व्हेन डू यू कॉल हर, तुम्ही तिला केव्हा बोलवता? व्हेअर डू यू कॉल हर, तुम्ही तिला कुठे बोलवता? म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल WH वर्ड एवढं सोपं आहे. फक्त आणि फक्त सुरुवातीला WH वर्ड लावायचं असते एस नो टाईपच्या. तुम्हाला जर पॉझिटिव्ह येतात तर तुम्ही त्याचे निगेटिव्ह बनवू शकता, आणि तुम्हाला जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतात तर तुम्ही त्याचे एस नो बनवू शकता, आणि तुम्हाला जर एस नो टाईप येतात तर तुम्ही त्याचे WH वर्ड बनवू शकता. पण म्हणून म्हणतो लेक्चर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही बघत असले ना तर याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. हां, जम्प मला येते न पुढे जाऊन म्हणता लगेच नाही समजलं ते, मग तुम्ही कुठेतरी जम्प केलेली आहे. जे विद्यार्थी मला कमेंट करणार आहे त्याची हिस्ट्री चेक करणार आहे की हा लेक्चर कसा बघतो. 2-2 वेळा बघता, एक वेळा बघता, कारण तुमच्या जेवढी काही तुम्ही लेक्चर बघता पूर्ण रेकॉर्ड आमच्या साईडला समजते की तुम्ही कुठे स्किप करता, किती वेळा बघता, किंवा असं स्किप करून जाता, ते सर्व समजते. सो लेक्चर प्रॉपर बघा. विल यू कम हिअर, तुम्ही इथे येसाल का? विल यू कम हिअर. आता मला प्रश्न बनवायचा आहे, व्हाय विल यू कम हिअर. मला माहित आहे की हा विल यू कम हिअर हा जो प्रश्न होता, विल यू कम हिअर, हा ऍज इट इज इथं आहे बघा. विल यू कम हिअर, फक्त मी स्टार्टिंगला काय ऍड केला? व्हाय. व्हायच्या ऐवजी तुम्ही वेगळा पण काही यूज करा. सो व्हाय विल यू कम हिअर, तुम्ही इथं का बरं येणार? म्हणजे असे तुमचे WH वर्डचे प्रश्न तयार होतात. त्यासाठी मी रॅन्डमली काय केलं, तुम्हाला खूप सारे WH वर्डचे प्रश्न दिले जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करून घेणार. म्हणजे आजचं लेक्चर फक्त कशावरती माहिती आहे का? तुम्हाला हे सांगण्यासाठी, तुम्हाला एवढं सांगण्यासाठी की या लेक्चरमध्ये जेवढी काही आपण हे शिकत आहे याच्यामध्ये फक्त एस नो टाईप ज्याला रिटोरिकल टाईप म्हणता, आणि WH वर्ड टाईप ज्याला तुम्ही WH वर्ड म्हणता. हां, पण WH वर्डचं डिटेल तुम्ही म्हणाल सर मला माहीत नाही, सर मला माहीत नाही व्हॉटचा यूज कसा करायचा, मला माहीत नाही हूचा यूज कसा करायचा, हुमचा यूज कसा करायचा, हुजचा यूज कसा करायचा, व्हेनचा यूज कसा करायचा, हाऊ लॉंगचा यूज कसा करायचा, हाऊ लॉंगचा यूज कसा करायचा मला माहीत नाही, व्हायचा यूज माहीत नाही, हाऊचा यूज माहीत नाही, व्हेअरचा यूज माहीत नाही, आणखी आपल्याला हाऊ मेनीचा यूज माहीत नाही, हाऊ मचचा यूज माहीत नाही, हाऊ फॉरचा यूज माहीत नाही, विचचा यूज माहीत नाही. म्हणजे टोटल 13 WH वर्ड असतात. जर या टोटल 13 WH वर्डचा यूज तुम्हाला माहित नसेल तर अपकमिंग लेक्चर जे होणार आहे ते तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट लेक्चर ठरणार आहे. कारण त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, हे जेवढेही WH वर्ड आहेत हे डिटेलमध्ये शून्यापासून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला आणखी आयडिया देणार की जेव्हा WH फ्रेमिंगचे सेंटेन्सेस येतात, वाक्य येतात, ते कसे सॉल्व्ह करायचे, याच्यावर कसे प्रश्न येतात,
ओके, हे सर्व तुमचं नेक्स्ट लेक्चरमध्ये, हे जस्ट मी एक्झाम्पल दिले फक्त तुम्हाला की एकदा वाचून घ्या, कारण यांना तुम्ही शिकणार आहात नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, एकदा बघून घ्या सर्वांना, म्हणजे तुम्हाला आयडिया येणार की यस आपल्याला बेसिकमध्ये एकही कन्सेप्ट राहणार नाही की जो आपण असं म्हणू शकतो की तो शिकण्याचा बाकी आहे, हे 10 लेक्चर करून. ओके, सो आय होप सर्व विद्यार्थी हे बघत आहेत, म्हणजे जेणेकरून काय होणार आहे तुम्हाला आयडिया लागणार आहे पूर्णपणे. चला ठीक आहे, मी असं गृहीत धरतो की तुम्हाला लक्षात, हे मी शिकवलं नाही तर हे पुरे शिकणार आहे तुम्ही. या डब्ल्यूएच वर्डचा वापर कसा करायचा स्टेप बाय स्टेप, व्हॉट एक एक शब्द घेऊन, व्हॉटचा यूज बघा, हुचा यूज बघा, एक एक डब्ल्यूएच वर्ड घेऊन शिकवणार आहे तुम्हाला. बट आतापर्यंत तुम्ही काय शिकले मी एकदा ओव्हरलुक करून सांगतो. मी तुम्हाला आतापर्यंत बघा, तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स करणं शिकवलं, पॉझिटिव्ह. मी तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करणं शिकवले. याची रिव्हिजन करा, जर माहित नसेल येत नसेल तर परत परत रिव्हिजन करा. पॉझिटिव्ह वाक्य आम्हाला समजलं सर 12 होतात ते करता आले पाहिजे, निगेटिव्ह सेंटेन्स 9 होतात ते पण करता आले पाहिजे. नंतर रिटोरिकल, रिटोरिकल म्हणजे येस नो टाईप, रिटोरिकल सुद्धा पॉझिटिव्ह आम्ही शिकलो, त्याचे 12 होतात. आणि नंतर आम्ही बघितलं की रिटोरिकल निगेटिव्हचे सुद्धा 9 होतात ते आम्ही बघितलं. नंतर जर कुठला डब्ल्यूएच वर्ड असेल, डब्ल्यूएच वर्ड आणि त्याचा पॉझिटिव्ह वाला भाग असेल तो सुद्धा आपण करू, डब्ल्यूएच वर्डचा पॉझिटिव्ह वाला भाग त्याचे सुद्धा आपण 12 करू शकतो. आणि डब्ल्यूएच वर्ड वाला जो निगेटिव्ह वाला भाग असतो, डब्ल्यूएच असं करा डायरेक्टली पॉझिटिव्ह आणि डब्ल्यूएच निगेटिव्ह, याचे सुद्धा आपण 9 करू शकतो. म्हणजे टोटल सेंटेन्सेस किती होतात ते काउंट करून घेऊया आपण. 12 24 आणि 12 36 36, हे 36 होतात. आणि 9 9 28 बघा, सॉरी 9 9 18 18 9 27, तर हे आपण 27 सुद्धा इथं मेन्शन करूया. आता किती होतात हे होतील 1363. म्हणजे जवळपास एका वाक्याचे 63 वाक्य हे तुमच्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याला करता आले पाहिजे. आणि करून बघा. तुम्ही म्हणा सर करता नाही आले तर काय करू? जर आम्हाला एका वाक्याचे 63 वाक्य नाही करता आले तर आम्ही काय करू? एकच काम करा, लेक्चर नंबर 9 आणि लेक्चर नंबर 10 बघा. का बरं? त्याच्यात हेच शिकवलेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण हेच शिकवलेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही एका वाक्याचे 63 वाक्य करू शकता. त्याच्यामध्ये हे सर्व शिकवलेलं आहे. तुम्ही मला सर फायदा सांगा बरं, की आम्ही जर एका वाक्याचे 63 वाक्य करू शकलो तर काय काय फायदा होणार? पहिला फायदा सांगतो, याचे फायदे सांगतो तुम्हाला. पहिला बेनिफिट होणार की तुमचं बेसिक ऑल क्लिअर, म्हणजे ऑल बेसिक क्लिअर असं म्हणणार आपण. ऑल तुमचं बेसिक जे असणार ते कसं होणार? ऑल बेसिक क्लिअर असतील असं म्हणू शकतो आपण. क्लिअर होईल डायरेक्टली तुमचं, ऑल बेसिक क्लिअर होईल. हा पहिला बेनिफिट. दुसरा बेनिफिट होणार की तुम्ही जेवढेही ग्रामर सॉल्व्ह करणार फ्युचरमध्ये, ग्रामर तुम्हाला क्वेश्चन्स जे ग्रामरचे PYQ आहेत तुम्हाला या बेसवरतीच पाहायला मिळतील. जेवढे तुम्ही ग्रामर शिकायला जाणार ना, तुम्ही म्हणता ना हे मला माहित आहे, हा असं येते ना तर असं असेल. म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रामरसोबत डील करणार, डील करण्यासाठी हे तुम्हाला सर्वात जास्त हेल्प होतील. हे 10 लेक्चर तुम्ही शिकले. थर्ड फायदा होणार की 9 आणि हेच बघा 9 आणि 10 लेक्चर करून आणखी फायदा काय होतो सांगतो तुम्हाला. हे 10 पैकी 10 लेक्चर रिव्हिजन होणार तुमची. रिव्हिजन हा तुमचा तिसरा फायदा. तुम्ही जेव्हा एका वाक्याचे जेव्हा तुम्ही 63 सेंटेन्सेस करणार, 10 पैकी 10 लेक्चर तुम्ही झाले ना आतापर्यंत, ह्या सर्वांची एक रिव्हिजन सुद्धा त्याच्यातून होते. कारण माझा मेन पर्पज होता तुमचा बेसिक वाला की एका वाक्याचे तुम्हाला 63 वाक्य करून दाखवणे, ते सुद्धा कन्सेप्ट क्लिअर करून. हा नंतरचा फायदा. सर्वात महत्वाचा फायदा होतो यू कॅन इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल, यू कॅन इम्प्रूव्ह युअर स्पोकन इंग्लिश. म्हणजे तुम्हाला वाटतं सर आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश, देन दिस स्ट्रक्चर विल हेल्प यू टू स्पीक इन इंग्लिश. If you want to improve your spoken English, if you want to speak in English with everyone, then you must revision on this all structure, because this structure will help you to improve your spoken English. I'm not talking about communication skill because there is much difference between them. हा काय डिफरन्स असतो हा सुद्धा समजून सांगेल मी नंतर. पण एक समजून घ्या, तुमची स्पोकन इंग्लिश सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. देयर आर लॉट ऑफ बेनिफिट्स. आय कांट एक्सप्लेन ऑल बेनिफिट्स हिअर, बट जस्ट अंडरस्टँड, जस्ट बिलीव्ह मी, जस्ट ट्रस्ट मी की हे जे तुम्ही करणार तर तुमचा 100% बेनिफिट होणार आहे. आणि हे जे लेक्चर्स आहेत तुमच्यासाठी खूपच बेनिफिशियल ठरणार आहेत. आता येणारं जे तुमचं 7वां लेक्चर असेल, मी परत एकदा सांगतो, 7 नंबरचं लेक्चर असेल किंवा जे लेक्चर आता समोरचे, याच्या समोरचं लेक्चर तुम्हाला डब्ल्यूएच वर्डचे यूज वरती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समजलं असेल की बाकी आपल्या कामाचेच लेक्चर सर्व आहेत, रिव्हिजन वाले लेक्चर्स आहेत. 7 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण डब्ल्यूएच वर्ड क्लिअर करणार आहोत. 8 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तर जे काही तुम्ही म्हणता ना मला इश्यू येतात सर, हे वाक्य असे करायला इश्यू येतात, तर हे 8 9 मध्ये शिकणार. आणि 10th मध्ये पूर्ण रिव्हिजन आहे तुमची एका वाक्याची 63. सो येणारे सर्व लेक्चर प्रॉपर बघा, जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की आता तुम्ही खरोखर 10व्या लेक्चरमध्ये सांगणार की तुम्ही स्वतःला चेक कसं करा की तुमचं बेसिक क्लिअर आहे की नाही क्लिअर आहे. 10व्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर करूया की तुम्ही तुमचं बेसिक, सर आम्ही 10 लेक्चर तर बघितले,
पण आम्हाला 100% इम्प्रूव्हमेंट झालं की 80% झालं की 50% झालं 20% झालं हे कसं समजेल? ते त्यासाठी 10वे लेक्चर बघाल तुम्ही. मी तुम्हाला सांगेल की कसं चेक तुम्ही स्वतःला करायचं की तुम्ही आतापर्यंत 10 तास दिले तुमच्या लाईफमधले, ते 10 तास इम्प्रूव्ह करून तुमचं खरोखर बेसिक क्लिअर तर झालं की फक्त बघितलं तुम्ही, हे मला पण समजेल आणि तुम्हाला पण समजेल. चालेल. सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं. आज आपण शिकलो काय, तर आज आपण शिकलो एसनो टाईप आणि डब्ल्यूएच टाईप यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो, त्याचे वाक्य कसे बनतात आणि कशा पद्धतीने तुम्ही आणखी 24 वाक्य बनवू शकता. नेक्स्ट लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. ऑल डब्ल्यूएच मी क्लिअर करणार आहे आणि तुमच्या इंग्लिशची 100% गॅरंटी माझ्यावरती आहे आणि तुमचं जर इम्प्रूव्हमेंट झालं नाही तर फीज रिटर्न करण्याची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. बट जिथं जिथं तुमचे इश्यूज येतात माझ्यासोबत शेअर करा आणि लेक्चर कुठे स्किप करू नका, ते सुद्धा मी चेक करत असतो. चालेल. सो ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.